जाणार आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये। उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर 47 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिककडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सर्वाधिक 15 जागा त्या ठिकाणी आहेत। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चंदन, नाशिक म्हटलं तर आठवतं ते म्हणजे छगन भुजबळ, येवलाचा मतदारसंघ असो किंवा नांदगाव मधली लढत जी आहे, टफ फाईट त्या ठिकाणी 5 पाहायला मिळतात। नाशिकमध्ये मतदानाची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आहे? निश्चितमध्ये नाशिकमध्ये देखील मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे। प्रशासनाच्या वतीनं सगळी तयारी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते नाशिक आणि त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रावर देखील लागलेलं आहे। अनेक दिग्गज नेते जे आहेत त्यांचं भवितव्य जे आहे ते या ठिकाणी आज मतपेटीत बंद होणार आहेत। छगन भुजबळ असतील, गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील, विखे पाटील असतील, रोहित पवार असतील, यासह अनेक मंत्री जे आहेत त्यांचं भवितव्य जे आहे ते आजच्या या संपूर्ण निवडणुकीमधनं ठरणार आहे। अवघ्या 1 तासानंतर या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे आणि गेल्या जवळपास 2 महिन्यापासून अगदी केंद्रातल्या स्तरावरच्या नेत्यांपासून, राहुल गांधींपासून, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, अमित शहांपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका लावलेला होता आणि त्यामुळे आज नेमकं किती टक्के मतदान होतं यावर देखील पुढचं अनेक गणितं जे आहेत ते या ठिकाणी अवलंबून असणार आहेत। नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये जवळपास 15 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या सगळ्या मतदारसंघांवर आतापर्यंत महायुतीचा जो पगडा आहे तो आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाला होता। आजच्या निवडणुकीनंतर नेमकं चित्र काय असेल हे स्पष्ट होणार आहे। छगन भुजबळ असतील, त्याचप्रमाणे समीर भुजबळ, त्यांचे पुतणे हे देखील नांदगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढत आहेत। त्याच्यामुळे भुजबळांच्या परिवारामध्ये हे 2 जे नेते आहेत ते या ठिकाणी मैदानात आहेत। त्याच्यामुळे या दोन्ही छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या बाबतीत नेमकं काय निर्णय होतो, काय जनता कौल देते हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यामुळे नाशिक असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या सगळ्या भागामध्ये नेमकं चित्र काय असेल हे स्पष्ट होणार आहे। आज नेमकं मतदान किती टक्के होतं यावर देखील बरंचसं गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।